मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात यवतमाळमध्ये पण अनेक ठिकाणी खोटे दस्तावेज देऊन प्रमाणपत्र मिळवण्याच्या घटना समोर आलेल्या आहेत। पुसदमध्ये 2000हून अधिक अर्ज आले, त्यात माझ्या माहितीप्रमाणे 400हून अधिक जे अपात्र लोक आहेत ज्यांच्याकडे भारतात जन्माचं कोणतेही कागदपत्र नाही, तर त्याच्यावर चौकशीवर कारवाई सुरू आहे। यवतमाळ शहरात पण अनेक लोकांनी खोटे फर्जी दस्तावेज दिलेले आहेत, तर त्याचा चौकशी होऊन आता त्याच्या संबंधात पण FIR दाखल होत आहे। महाराष्ट्रात जे 2,23,000 अर्ज आले होते त्या सगळ्यांचं आता पुनर्परीक्षण सुरू झालेलं आहे।